का कॉन्टॅक्ट आहे हे आपल्याला समजलं. तिसरं की तो रोग येण्यासाठी वातावरण काय होतं. आता जर अँथ्रॅकनोज मी इथं बघत आहात, मग हा रोग पर्टिक्युलर सीझनलाच येतो का, आर्द्रता वाढल्यास येतो का, का तापमान वाढल्यास येतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. पण ॲग्रिकल्चरमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस असं दिसतं की ज्यावेळेस प्लॅन्ट पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते त्यावेळेस डिजीजचा आउटब्रेक हा जास्त असतो. कशामुळं? उद्या तुम्ही जाऊन ॲग्रिकल्चर ॲडवायझर होणार आहेत, शेतकऱ्याला सांगणार आहेत. पण आज ह्या देशात अडचण काय की आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चर जे आहे ते एवढ्या डिटेलमध्ये जर शिकले पोरं तर ते शेतकऱ्याला जाऊन काय करतील, एकदम बेस्ट ॲडवायझर बनतील. नाही तर आज काय होतं, शेतकरी फोन करतो, साहेब माझं पिवळं पडायले. मग ते पिवळं पडणं नेमकं नायट्रोजनमुळं आहे का रोगामुळे हे आपल्याला अजून समजत नाही. ती डेफिशियन्सी आहे का रोग हे आपल्याला समजत नाही. मग आपण काय करतो, शेतकरी काय करतो आपल्या देशातला, वारंवार कीटकनाशके आणि खताच्या फवारण्या करतो. पण जर तुम्हाला हे पॅटर्न समजले, तुम्हाला याच्या मागचं लॉजिक समजलं, तर तुम्ही एक बेस्ट ॲडवायझर होताल. नाही तर नुसतं तुम्ही असं डिसीज करेक्शन केलं जे आपण BS ॲग्रीला करतो. कधी कधी विचार माणसाला कसा आउट ऑफ बॉक्स करायला पाहिजे. तर नुसतं गोळा करून काय होणार आहे का, आपल्याला काय बघितलं पाहिजे. मग आता तो ॲपल बोर आहे, ॲपल बोर आपल्याकडला आहे का? ते आपल्याकडे कोणता रोग आहे जास्त करून, कशावर तो डाउनी मिल्ड्यू,